हाय फ्रेंड्स, वेलकम टू आरंभ ब्लॉग्स. मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली. अशा लोकांसाठी ते भविष्याची खूप सारी चिंता करतात, नेहमी टेन्शनमध्ये राहतात. माझं भविष्यात काय होणार आहे, माझं असं का झालेलं आहे, असंच का घडतं माझ्या लाईफमध्ये, असे बरेचसे गोष्टीचं टेन्शन घेऊन बसलेले असतात. तर आजची ही गोष्ट तुमच्यासाठी. एकदा विष्णू भगवान हे गरुडावर बसून कैलासात जातात शंकर महादेवांना भेटण्यासाठी. गरुड हे दरवाजाच्या बाहेरच उभे राहते. तेवढ्यात त्याची नजर एका चिमणीवर जाते. ती चिमणी शांतपणे बसलेली असते. तिला पाहून गरुडाच्या मनात खूप छान भावना येतात की किती छान शांत बसलेली आहे. त्याला सुखद वाटतं. तेवढ्यात त्याची नजर यमराजाकडे जाते. यमराज सुद्धा महादेवांना भेटायला आलेले असतात. त्यांची नजर चिमणीवर पडते. गरुड पाहतो की यमराज चिमणीकडे पाहत आहेत. याचा अर्थ त्या चिमणीचा मृत्यूकाळ हा जवळ आलेला आहे. त्याला वाईट वाटतं की छोटीशी चिमणी इतकी शांत इथे बसलेली आहे, पण आता काय थोड्याच वेळात यमराजाच्या नजरेमुळे तिचा मृत्यू होणार. त्यामुळे तिची दया आल्यामुळे ते पटकन तिथनं उडतात, चिमणीला आपल्या पंजात घेतात आणि दूर जंगलामध्ये जातात आणि चिमणीला सोडून येतात. येताना त्यांना वाटतं की वा, आज आपण एका छोट्याशा चिमणीचे प्राण वाचवले. ते पुन्हा कैलासात जातात विष्णू भगवानांना घेण्यासाठी. त्या सगळ्यांची भेट होते बाहेर. पुन्हा त्यांना यमराज भेटतात गरुडाला. गरुड विचारतं, यमराज तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का होता मगाशी? मग यमराज म्हणतात की अरे, त्या चिमणीला मी पाहत होतो, थोडा विचार करत होतो. तिला पाहिल्यावर मला आठवले आज तिचा शेवटचा दिवस होता. थोड्याच वेळात ती मृत्यूला प्राप्त होणार होती. पण मला तेच चिंता होती, कारण तिचा मृत्यू लिहिला होता इथून खूप लांबच्या जंगलमध्ये एका सापाकडून तिचा मृत्यू होणार होता. मी तोच विचार करत होतो की ती इतक्या लांब आहे, एवढी छोटी चिमणी इतक्या दूर एवढ्या कमी वेळात कशी पोहोचणार, ती मृत्यूला प्राप्त कशी होणार, कारण तिचा काळ तर लिहिलेला आहे आणि प्रत्येकाचा मृत्यू हा वेळेवर होतच असतो. तर मी त्याच चिंतेत होतो मगाशी. पण आता मला ती चिमणी इथं दिसत नाही आहे, म्हणजे नक्कीच ती त्या जंगलात पोहोचलेली असणार जिथं तिचा मृत्यू होणार होता. हे सर्व ऐकून गरुडाला वाटलं, मृत्यू कितीही ट्राय करा पण टळत नसतो. म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे काय लिहिलेलं आहे ते होत असतं. तुम्ही कितीही चॅप्टरपणा करा, किती हुशारी दाखवा, तेच होतं जे लाईफमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे उद्या काय घडणार हे आज तर आपल्याला माहीत नाही आहे. त्याचं टेन्शन आपण आज घेतो की माझ्या लाईफमध्ये उद्या काय होणार आहे, मी कसं ते हँडल करणार आहे. काही गरज नाही आहे आपल्याला टेन्शन घेण्याची, कारण आपण टेन्शन घेतल्याने लाईफमध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. जे घडायचं आहे ते घडणारच आहे. त्यामुळे विचार जास्त नाही करायचा. दोनच गोष्टी आपल्या हातात आहेत, त्याच आपण करू शकतो आणि त्याच आपण केल्या पाहिजे. एक म्हणजे आपण चांगलं काम करत राहिलं पाहिजे, कारण आपण आपली कर्म सुधारली पाहिजेत. जर आपण चांगले काम केलं, चांगलं कर्म केलं, तर आपल्याला कधीही प्रॉब्लेम्स येत नाही. म्हणजे प्रॉब्लेम्स येतच नाही असं नाही, पण थोडेफार माफ होतात, कारण तुमचं कर्म चांगलं असतं. जर तुम्ही कर्म चांगले केले असतील तर कुठूनही तुम्हाला एखादे प्रॉब्लेम्स आले त्याचं सोल्युशन्स पण येतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही कष्ट करत राहा, प्रयत्न करत राहा. जर काही प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये असतात तर तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी बाहेर येतात. तुम्ही जर कष्ट करत असतात, जर काही वाईट परिस्थितीत असतात तर ती परिस्थिती देखील सुधारेल तुमच्या कष्टाने. तर नेहमी चांगले कर्म करत राहा आणि कष्ट करत राहा. या दोनच गोष्टी तुम्ही करू शकता. पुढचं भविष्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, ते देव बघेल. कारण देव म्हणतो की तू नेहमी तेच करतो जे तुला करायचं आहे, पण होतं ते जे मला वाटतं. तू ते कर जे मला वाटतं, मग होईल ते जे तुला हवंय. तर ही होती आजची गोष्ट. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भविष्याची चिंता करू नका, छान प्रयत्न करत राहा, छान कष्ट करत राहा, हॅपी राहा, छान कर्म करत राहा. सर्व काही ठीक होईल. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.